वाटतं? मराठी माणूस आज जागृत झालेला आहे आणि आज सरकारची होळी करायची आहे आम्हाला. प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाला विरोध आहे आणि आज आम्ही इकडे होळी पेटवणार आहोत. राज्यभर त्याची झळ सरकारला पोचेल. मग आमची मराठी भाषा तिकडे करून दाखवा ना, गुजरातला, कॅनडामध्ये, तिकडे बाहेरच्या लोकांमध्ये दाखवा ना करून. आमची मराठी मातृभूमी, मराठी माणसाचं मराठी भाषेचं तुम्ही हातभार करताय, तुम्हाला शरम वाटली पाहिजे. की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे ब्रँड आहे. त्याच्यापेक्षा जे महाराष्ट्राचं जे वाटोळं चाललंय, मुंबईचं जे वाटोळं चाललंय, ते वाचवण्यासाठी एकत्र यायला पाहिजे. महाराष्ट्र शासनाच्या पहिलीपासूनचा जो निर्णय आहे की पहिलीपासून हिंदी सक्ती, तिसरी भाषा, याला विरोध दर्शवण्यासाठी आपण बघू शकता की इकडे एक साधारणपणे बऱ्यापैकी गर्दी जमली आहे आणि शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी हे इथे करण्यासाठी आज मराठी माणूस जमलेला दिसतोय. आज आपण त्यांच्याशी बोलून बघूया की त्यांना काय वाटतंय, नक्की महाराष्ट्राच्या मराठी मनात काय दडलंय हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करूया. चला माझ्याबरोबर. तुमचं मत सांगा ना, मत सांगा तुमचं. थोडं मत तर सांगा तुमचं. मला काही नाही थोडं काय आपल्याला ते कल्पना नाही, हे तर त्यांनाच माहिती आहे, राजकारणी लोकांनाच माहिती आहे काय आहे विषय. काय वाटतं, आज मराठीची शक्ती दाखवण्यासाठी आज इतकी लोक जमली आहेत, काय मराठी माणसाच्या मनात काय, का माणूस आज इतका पेटून उठलाय जो इतके दिवस थंड होता मराठी का? पेटून उठायचं कारण महत्त्वाचं म्हणजे हिंदी भाषेला इथे सक्ती केली आहे. ती सक्ती चुकीची आहे आणि तसा त्याने GR पण काढलेला आणि मराठीची गळचेपी होऊ नये म्हणून आम्ही सगळे इथे जमलो आहोत. मराठी भाषा टिकावी हेच आमचं उद्दिष्ट आहे. ही प्रतिकात्मक होळी, हा जो काही थाट घातला गेलाय, सगळेजण जमलेत, तुम्ही काय तुमची भावना आहे मराठी माणूस म्हणून? आज मराठी माणसाचं काय अवस्था आहे? मराठी माणूस आज जागृत झालेला आहे आणि आज सरकारची होळी करायची आहे आम्हाला. हे जे सरकार आहे ना, दाखवतं की आम्ही मराठी प्रेमी, आम्ही संस्कृती जपणारे, सण उत्सव साजरा करणारे, पण हे सगळं फक्त बोलून दाखवायला आहे. हे राज्य सरकार हे मराठी विरोधी, मराठी भाषा विरोधी, मराठी माणसाविरोधी आहे. ते त्यांच्या कृत्यातनं सिद्ध करतायत आणि त्याचा प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाला, ऐका, मराठी वगैरे नाही, प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाला विरोध आहे आणि आज आम्ही इकडे होळी पेटवणार आहोत. राज्यभर त्याची झळ सरकारला पोचेल. आता हिंदी काय गरज काय आहे? हिंदीचं काय गरज? आपलं यंग पिढी आता येईन ते त्यांना परिणाम नाही होणार का? तुम्ही सांगा. मग आमची मराठी भाषा तिकडे करून दाखवा ना, गुजरातला, कॅनडामध्ये, तिकडे बाहेरच्या लोकांमध्ये दाखवा ना करून. आमची मराठी मातृभूमी. हा मुद्दा एक उचललेला एक अजेंडा आहे. ह्याच्यामध्ये बेसिकली काय होतं माहिती आहे का, तुम्ही ना पहिले फर्स्ट स्टँडर्ड ते 5वी पर्यंत तुम्ही मुलांना का मॅन्डेट तुम्हाला करायचं आहे? त्या पोराला जर बोलायचं आहे आई ग, क्या उसको ये बोलला उई मा, अरे ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे ना, पण तुम्हाला का ते लादायचं आहे? ते पोरांचं भविष्य ते लोक त्यामध्ये हे करतील. पण हे काय मुद्दाहून हे सरकारचं जबरदस्ती लादणं, हे मला असं वाटतं जाम चुकीचं आहे. आता शाळेत पहिल्यापासून जर हिंदी मराठी देऊ तसं काय हे काही मुद्दा नाही आहे. हा फक्त कसं आहे, राजनीतिक मंत्र्यांनी जे काय काहीतरी पाहिजे ना पुढच्या इलेक्शनसाठी, तेच आहे, बाकी काय नाही. मराठी माणसाची अवस्था काय आज? बेकार अवस्था आहे. ये भैया लोक आपल्याला दादागिरी करता. एक भैया जातो तो 10 जण भैया घेऊन येतात, बायका पोरं सोडून, आणि आपल्याला दादागिरी करता हे लोक का? पण हा या निर्णयाला विरोध काय आहे मराठी माणसाचं मराठी भाषेचं तुम्ही हातभार करताय, तुम्हाला शरम वाटली पाहिजे आणि स्वतःला मराठी समजतंय. आज मराठी माणूस एक होतोय, राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येतात, काय वाटतं? आनंदाची गोष्ट आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे ब्रँड आहे. दोघं भाऊ एक होतील तर आपल्या मराठी माणसासाठी खरंच आणि मुंबईसाठी खूप चांगलं होईल. त्याच्यापेक्षा जे महाराष्ट्राचं जे वाटोळं चाललंय, मुंबईचं जे वाटोळं चाललंय, ते वाचवण्यासाठी एकत्र यायला पाहिजे. हा एकत्र म्हणजे ते आले दोन्ही भाऊ एकत्र आले बाई खला. राज ठाकरे आले बाई खला. राज ठाकरे साहेब जर आमच्याबरोबर आले, आम्हाला त्याचा अभिमान आहे. आम्हाला पाहिजेच ते आमचेच आहेत मुळात.
मराठी महाराष्ट्रात बोलणं किती गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं? ज्या वेळेला मराठी नष्ट होईल त्यावेळेला तुमची संस्कृती नष्ट होईल, त्यावेळेला तुमचा धर्म नष्ट होईल, त्यावेळेला तुमचं सर्व काही नष्ट होईल. अगर महाराष्ट्र में है तो उसको मराठी समझना और थोड़ा बहुत बोलना भी आना चाहिए. कमाने खाने के लिए वो भी जरूरी है. आमच्यासारखे जे आम्ही परप्रांतीय ते आम्ही स्वतः म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी मराठी बोलतो घरी. की त्यांना पण मराठी आली हा म्हणजे पुढे जाऊन म्हणजे कसं त्यांना पण बोलायला पाहिजे तुला इथं राहता भाषा आली येत पाहिजे. किंवा तुला मराठी येत नाही हे येत नाही म्हणून आम्ही पण 50% तर मराठी घरी युजच करतो. आता महाराष्ट्रात मराठीच पाहिजे. मराठीच पाहिजे.